जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुज यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आदिवासी विशेष पद भरती व पेसा पद भरती संदर्भात या ठिकाणी जी आढावा बैठक सध्या बघा आयोजित करण्यात आली होती। तर ती आढावा बैठक आपल्याला माहिती आहे की 11 जूनला सध्या मंत्रालयीन स्तरावरती दुपारच्या सत्रामध्ये आढावा बैठक सध्या त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। तर बरेचसे उमेदवार विचारणा करत आहे की नेमकी आढावा बैठकीमध्ये जी काही चर्चा असेल तर ती चर्चा नेमकी काय झाली। पेसा पद भरती असेल किंवा मग 12,500 जी काही पद भरती आहे आदिवासी विशेष पद भरती, तर त्या अनुषंगाने मध्ये आपण महत्त्वाची अपडेट सध्या बघणार आहोत। तर आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही बैठक होती तर ती बैठक या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या वतीने सध्या त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। आता इथं जे काही हे पत्र आहे तर हे पत्र 6 जून 2025ला बैठकी संदर्भात बघा इथं निर्गमित करण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये माननीय मंत्री आदिवासी विकास विभाग महोदयाने खालील विषयावर बघा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही अधिकारी वर्ग असेल, त्यानंतर आमदार खासदार असेल, त्यानंतर जे काही विविध संघटनांचे अध्यक्ष सचिव असेल तर त्यांना त्या ठिकाणी आमंत्रण त्या ठिकाणी देण्यात आलं होतं। तर ह्याच्यामध्ये जे प्रमुख विषय सध्या घेण्यात आले होते तर त्याच्यामध्ये छोट्या संवर्ग बिंदू नामावली अनुसूचित जमाती बिंदू नामावली सुधारणा करण्यासंदर्भात, त्यानंतर अधिसंख्य पदे विशेष पद भरती मोहीम राबवण्यासंदर्भात आणि तिसरं जे होतं तर ते पेसा कायद्याअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील पदभरती बाबत अशा पद्धतीने 3 विषय सध्या इथं देण्यात आले होते। तर ह्या अनुषंगाने जे पत्र आहे तर ते पत्र देखील बघा इथं बैठकीचं पत्र निघालेलं होतं। तर ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही विभाग एकूण 48 जवळपास विभागांचं आढावा ह्या ठिकाणी होत आहे। तर जो काही 11 तारखेला 11 जून 2025ला इथं जे काही आदिवासी विकास विभाग आहे बरोबर 15 नंबरवर, तर ह्यांचं दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे 1 ते 1:30च्या दरम्यान सध्या आढावा बैठक तिथं झालेली होती। तर ह्या आढावा बैठकीमध्ये बऱ्याचशा ज्या काही चर्चा आहे तर त्या चर्चा सध्या बघा झाल्या आहे। परंतु महत्त्वाचं इथं जे काही संघटनेच्या वतीने एक न्यूज देखील इथं बघा आलेली आहे। आदिवासी मंत्र्यांनी विशेष पदभरती पेसा पदभरतीला दिली बगल अशा पद्धतीने हे जे काही ट्रायबल फोरमचे राज्य संघटक आहे अरविंद वडवी सर, तर त्यांचा एक त्या ठिकाणी गंभीर आरोप सध्या बघा त्यांनी केलेला आहे। तर नेमकं काय घडलंय तर त्या अनुषंगाने इथं बघा संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं देण्यात आली। तर सविस्तर बघूया। तर आदिवासी विकास विभागाने छोट्या संवर्ग बिंदू नामावली, त्यानंतर आदिवासी संदर्भात या ठिकाणी बघा अनुसूचित जमाती उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम राबवणे, तसेच पेसा कायद्याअंतर्गत पेशा क्षेत्रातील पदभरतीबाबत चर्चा करण्याची विविध आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रण या ठिकाणी बघा करून 11 जूनला मंत्रालयात सकाळी 11 वाजता बैठक बोलवण्यात आली होती। परंतु आदिवासी मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके सर यांनी बघा वेळ नसल्याने छोट्या संवर्ग बिंदू नामावलीवर अवघ्या 10 मिनिटात चर्चा करून बैठक आटोपती घेऊन अनुसूचित जमातींच्या बडकावलेली 12,500 विशेष पद भरती मोहीम पेसा भरती विषयाला बगल दिल्याचा गंभीर आरोप ट्रायबल फोरमचे राज्य संघटक अरविंद वडवी यांनी सध्या बघा केला आहे। म्हणजे इथं जी काही बैठक होती त्या बैठकीमध्ये संपूर्ण जे काही संघटनेचे प्रतिनिधी देखील होते बरोबर, त्यांना देखील बोलवण्यात आलं होतं। तसेच जे काही आदिवासी जे आमदार खासदार आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। तर त्या अनुषंगाने जे काही विषय होते अनुसूचित जमाती जी संदर्भात जी काही विशेष पदभरती असेल किंवा मग पेसाच्या संदर्भात पदभरती असेल किंवा छोट्या बिंदू नामावली संदर्भात जे काही विषय होते तर त्या विषयांना या ठिकाणी पुरेसा जो काही वेळ असेल तर तो वेळ त्या ठिकाणी दिला नाही। अवघ्या 10 मिनिटात बघा इथं जी काही चर्चा असेल तर ती चर्चा त्या ठिकाणी करून बैठक जी आहे तर ती आटोपती करण्यात आली होती। असं जे काही पुरेसा जो काही वेळ असेल तर तो वेळ सध्या त्या ठिकाणी देऊ शकले नाही मंत्री महोदय, असा गंभीर जो काही आरोप आहे तर ते ट्रायबल फोरमचे राज्य संघटक यांनी सध्या बघा केलेला आहे। तसंच बघा पुढे काय म्हटलं आहे ते की ऐनवेळी 10 तारखेला बघा बैठकीचे निमंत्रण आले होते बरोबर, आणि धावपळ करीत मुंबई गाठली, पण 2 मिनिटही या ठिकाणी बघा उशीर जो काही विषय गंभीर असेल तर त्या अनुषंगाने 2 मिनिटंही त्या ठिकाणी गंभीर विषयाला आदिवासी मंत्री चर्चेत देऊ शकले नाहीत। अधिवेशनपूर्वी पुन्हा बैठक घेऊ असे या ठिकाणी बघा म्हणण्यात आलेलं आहे। म्हणजे जे काही बैठक आहे तर ती बैठक जे काही अधिवेशन असेल तर ते अधिवेशनापूर्वी पुन्हा बैठक घेऊ असं त्यांना सध्या बघा सांगण्यात आलं। आणि वापस पाठवलेल्या ज्या काही संघटना प्रतिनिधी आहे तर त्या प्रतिनिधी सध्या त्या ठिकाणी नाराज झालेले आहे। आदिवासी समाजाच्या विविध संघटनाची बैठक खुद आदिवासी विकास मंत्री यांनी विषय व वेळ देऊन बोलवली होती, पण त्यांनी विषय समजून घेण्यासाठी वेळच त्या ठिकाणी न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तर राज्यातील आपल्याला माहिती आहे की शासकीय असेल निमशासकीय असेल
तर हे अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य आस्थापनेवर जवळपास 12,500 जे काही अनुसूचित जमातीच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे बिगर आदिवासींनी बळकावली आहेत. गेल्या 6 वर्षात शासनाने 6,810 पदे या ठिकाणी रिकामी केलेली आहेत. केवळ 1,343 एवढेच पदं सध्या बघा भरण्यात आले आहे. अद्यापही 12,227 अनुसूचित जमातीचे उमेदवार आपल्या घटनात्मक हक्कापासून या ठिकाणी वंचित असताना आदिवासी विकास मंत्री या ठिकाणी बघा गंभीर नसल्याने आदिवासी समाजांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशा पद्धतीने इथं स्टेटमेंट देखील सध्या बघा आलेलं आहे. तसंच बघा पुढे काय म्हटलं आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिवासी विकास जे काही उमेदवारांच्या संदर्भात विशेष पद भरती होत नसल्याने तत्कालीन आमदार व सध्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य उईके साहेब यांनी राष्ट्रीय अनुसूचित जे काही जनजाती आयोग नवी दिल्ली यांच्याकडे जे काही सध्या बघा तक्रार दाखल केली होती. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची बघा 8 ऑगस्ट 2022 रोजी पदभारावर तब्बल 2.5 तास साक्ष त्या ठिकाणी झाली होती. यावेळी मुख्य सचिव यांची शासकीय सेवेत सद्यस्थिती अनुसूचित जमातीची 1,55,696 राखीव पदे आहेत आणि त्यापैकी 1,09 पदे भरली आहेत. अद्यापही शासनाच्या विविध विभागामध्ये अनुसूचित जमातीचे जवळपास या ठिकाणी बघा 55,687 पदे रिक्त असल्याची माहिती सदर केलेल्या शपथपत्रात दिली होती. पण पुढे मात्र विशेष पद भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. म्हणजे एकंदरीत जी काही पदभरती संदर्भात जो काही आढावा बैठक होती तर ते आढावा बैठक ह्याच्यावरनं असं लक्षात येतं की जे चर्चा आहे तर ती चर्चा बघा त्या ठिकाणी जास्त काही त्या ठिकाणी होऊ शकली नाही. मात्र जे काही वेळ होता पुरेसा वेळ तर तो पुरेसा वेळ इथं दिला गेला नाही असा जो काही गंभीर आरोप आहे तर ते ट्रायबल फोरमचे सध्या बघा संघटक आहे तर त्यांनी सध्या इथं केलेलं आहे. कारण इथे महत्त्वाचे जे काही मुद्दे होते आणि स्वतः आदिवासी विकास मंत्र्यांनी जे काही पदभरती संदर्भात किंवा वेगवेगळे जे 3 विषय होते तर त्या 3 विषयासंदर्भात ऐनवेळी सध्या बघा या ठिकाणी 10 तारखेला त्यांनी बैठक देखील घेतलेली होती आणि निमंत्रण संपूर्ण जे काही प्रतिनिधी आहे त्यांना देखील देण्यात आलं होतं. मात्र जे काही विषय आहे तर तो विषयाला या ठिकाणी बघा गंभीर न समजता आदिवासी विकास मंत्र्यांनी जे काही चर्चा असेल तर ती चर्चा त्या ठिकाणी खास त्या ठिकाणी झालेली नाही. तर एकंदरीत अधिवेशनापूर्वी या ठिकाणी पुन्हा बैठक सध्या बघा घेऊ आणि पुढील जे काही हे जे विषय असेल तर ते विषय सध्या चर्चेले जाईल आणि पुढे जे काही अधिवेशनामध्ये त्याच्यावरती जो काही मार्ग असेल तर तो मार्ग जर निघाला तर अतिशय बघा त्या ठिकाणी चांगलं होईल. परंतु जी काही चर्चा आहे तर ती चर्चा जेवढी सकारात्मक सध्या व्हायला पाहिजे होती तेवढी सकारात्मक इथं झालेली दिसून येत नाही. तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा एक म्हणता येईल जी काही बैठक झालेली आहे त्या बैठकीच्या अनुषंगाने सध्या जे काही चर्चेले जायला पाहिजे होते मुद्दे आणि त्याच्यावरती जो तोडगा असेल तर तो तोडगा बघा निघायला पाहिजे होता. जेणेकरून जे काही आदिवासी उमेदवार सध्या ज्या भरती प्रक्रियेसाठी बघा वाट बघत आहे 12,500 पदभरती आणि जी काही पेसा अनुषंगाने जी काही पदभरती असेल तर ती पदभरती तर त्या अनुषंगाने इथे जो न्यायनिवाडा असेल तर तो न्यायनिवाडा सध्या व्हायला पाहिजे होता. परंतु तिथं जी काही सकारात्मक जी बाब असेल तर ती सध्या तरी इथं लक्षात येत नाही. तर सध्या जी काही चर्चा झाली तर त्या चर्चेच्या अनुषंगाने इथं जी काही नवशक्ती वृत्तपत्र आहे तर त्याच्या माध्यमातून ही महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज सध्या इथं देण्यात आली. आता पुढील जी काही बैठक असेल तर ती बैठक आता सध्या जे काही अधिवेशन असणार आहे बरोबर तर त्या अधिवेशनापूर्वी सध्या बैठक घेऊ असं देखील जे काही मंत्री महोदय आहे तर त्यांनी सध्या म्हटलेलं आहे. तर आता पुढील बैठकीमध्ये जी चर्चा होईल ती चर्चा नेमकी कशा पद्धतीने होते बैठक कधी असेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला लवकरात लवकर माहिती सध्या पुरवू. परंतु ही महत्त्वाची जी काही बैठकी संदर्भात जी चर्चा झाली आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या जे काही अपडेट असेल तर ते सध्या वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोचवू. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की ह्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर पदभरती संदर्भात आता पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा ह्या ठिकाणी बैठक होईल आणि बैठकीनंतरच आपल्याला त्याच्यावरती जो काही निर्णय असेल तर तो निर्णय सध्या कळणार आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.